खालिद का शिवाजी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला। यातील काही दावे संदर्भ त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। हिंदू महासभेने या संदर्भात आक्रमक भूमिका देखील घेतली। त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्डाला आणि निर्मात्याला देखील पत्र लिहिलंय। त्यामुळे हा चित्रपट खरोखरच प्रदर्शित होणार की त्यावर बंदी घातली जाणार याकडेच आता लक्ष लागलेलं आहे। नेमका वाद काय निर्माण झालेला आहे सविस्तर पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट खालिद का शिवाजी वादात सापडलाय। विशेष म्हणजे हा चित्रपट 8 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून तो कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडला आहे। त्याचा ट्रेलर झळकल्यानंतर यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचा दावा हिंदू महासंघाने केला आहे। त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होतीये। पूर्ण चित्रपटालाच आक्षेप आहे नावासहित। हे खालिद का शिवाजी काय प्रकार असं मला कळलंच नाही। शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजीराजांचे, शिवाजी महाराज आमचे। खालीदचे कसे शिवाजी झाले ज्यांनी त्रासच दिला महाराजांना, संभाजी राजांना, संपूर्ण भोसले कुटुंबाला शेवटपर्यंत त्रास दिला, त्यांचे शिवाजी कसे होऊ शकतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते। शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते। तसेच किल्ले रायगडावर मशीद बांधल्याचा निर्मात्याने उल्लेख केला आहे। तर तो मुलगा त्या आजीला विचारतो की अफजल खान को क्यों मारा? ती आजी म्हणजे की कुछ तो किया रहेगा। अरे कुछ तो नहीं किया। त्यांनी शिवाजी महाराजांची मान त्याच्या बगलेत पकडली होती, वार केला होता म्हणून महाराजांनी कोतळा बाहेर काढला। त्याच्या आधी त्यांनी तुळजाभवानीवर वार केले, मूर्ती फोडलीये। तो महाराजांना मारायला आला होता हे का सांगत नाही? ती कुछ तो किया होगा। इतिहासाचं विकृतीकरण चाललंय। खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी, लेखक आणि दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे। 8 तारखेला जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने मागणी करत आहे। आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवलेला आहे ह्या चित्रपटामध्ये। चित्रपटाचा हेतू चांगला असला तरी संदर्भ देताना केलेल्या दाव्यांना पुरावे नाहीत। शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते मात्र 35% होते याची आकडेवारी देणारे संदर्भ उपलब्ध नाहीत। महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते मात्र 11 होते की किती याची आकडेवारी नाही। तसेच रायगडावर मशीद असल्याच्या उल्लेखाला इतिहासात पुरावा नाही, मात्र याचा कुलाबा गॅझेटियर मध्ये उल्लेख आहे। त्यासाठी कुठलाही पुरावा दिलेला नाही अशी माहिती इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांनी दिली आहे। शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, मुस्लिमांचा त्यांचा काही संबंध नव्हता, उलट ते मुस्लिम विरोधी होते अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्यात पुरंदरेंना जे यश आलं 60-70 वर्षामध्ये, त्याची परिणती म्हणजे हे आनंद दवे आणि त्यांचं जे हिंदू महासंघ आहे, तर अशा तऱ्हेने या लोकांनी इतिहास समजून घेतला पाहिजे। आणि शिवाजी महाराज समजा एकाच धर्माचे असते तर इतर धर्मांनी त्यांना मदत कशी केली असती हा एक मुद्दा आहे। महापुरुषांच्या जीवनावर आधारित सिनेमे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात। इतिहासाशी कधी सुसंगत असतात तर कधी वादग्रस्त असतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातच दुर्दैवाने खालिद का शिवाजी चित्रपट मराठीत आहे आणि तो कुठेतरी वादात सापडलाय हे खेदाने म्हणावे लागणार आहे। त्यामुळे कुठेही इतिहासाशी मोडतोड न करता चित्रपट बनवले गेले पाहिजे नाही। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।